नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर बाजारातील अत्यंत महत्त्वाच्या 5 मोठ्या अपडेट्स पाहणार आहोत. यात म्युच्युअल फंडची मोठी विक्री, क्वार्टर 3 रिझल्ट आणि डिव्हिडंड न्यूजसुद्धा आहे. IES, स्टार हेल्थ, गेल, सन फार्मा आणि भारत डायनामिक हे सगळे टॉपिक आपण एकाच व्हिडिओत सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. तर चला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम बोलूया IES बद्दल. SBI म्युच्युअल फंडने IESमधील आपली हिस्सेदारी 6.76% वरून 4.73% इतकी कमी केली आहे. तसेच 29 जानेवारी 2026 रोजी 17,15,758 शेअर्स मार्केटमध्ये विकले गेले. सध्या एस बी आय म्युच्युअल फंडकडे सध्या एस बी आय म्युच्युअल फंडकडे एकूण 4,21,98,411 शेअर्स आहेत. सेबीच्या नियमानुसार 2% पेक्षा जास्त बदल झाल्यामुळे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. आता दुसरा महत्त्वाच्या टॉपिककडे वळूया. स्टार हेल्थ इन्शुरन्स. तर ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी 5.20% वरून 3.11% पर्यंत कमी केली आहे. हा व्यवहार मे 2025 ते जानेवारी 2026 म्हणजे जवळपास 9 महिन्यात टप्प्याटप्प्याने झाला आहे. एकूण विक्री 1,22,29,062 शेअर्स. आता वळूया गेल इंडिया लिमिटेडच्या क्वार्टर 3 निकालाकडे. तर गेलने क्वार्टर 3 मध्ये नेट प्रॉफिट 1,602 कोटी इतका केला असून इयर ऑन इयर 59% घट दिसत आहे. तसेच त्याचा रेव्हेन्यू 34,075 कोटीवरून जवळपास फ्लॅट दिसत आहे. तसेच 9 महिन्याची कामगिरी पाहिली तर प्रॉफिट 5,706 कोटी म्हणजेच 38% घट आणि रेव्हेन्यू 1,03,899 कोटी जवळपास 2.3% वाढ. त्याचबरोबर गेलने इंटरिम डिव्हिडंड ही जाहीर केला आहे. तो म्हणजे 5 रुपये प्रति शेअर आणि तेही 5 फेब्रुवारी 2026 रोजी ज्यांच्याकडे गेलचे शेअर असतील त्यांना ते मिळणार आहेत. आता एक पॉझिटिव्ह हायलाईट बातमी पाहिली तर सन फार्मा इंडस्ट्रीचा क्वार्टर 3 रिझल्ट. तर त्याचा रेव्हेन्यू 1.55 अब्ज म्हणजे 13.5%ची इयर ऑन इयर वाढ झाली आहे. आणि नेट प्रॉफिट 33.6 अब्ज म्हणजे 16%ची इयर ऑन इयर वाढ झाली आहे. आणि EBD डेटा पाहिला तर 49.4 अब्ज आणि मार्जिन पाहिला तर 32% आणि मागील वर्षी आज 29.3% इतका होता. शेवटचा पण महत्त्वाचा टॉपिक म्हणजे BDL, भारत डायनामिक लिमिटेड. याचा क्वार्टर 3 रिझल्ट पाहिला तर रेव्हेन्यू 5.6 अब्ज म्हणजे 32.5%ची घट दिसली आहे. आणि EBITDA 260 मिलियनहून 80%ची घसरण झाली आहे. आणि EBITDA मार्जिन 4.59% आणि मागील वर्षी हाच 15.30% इतका होता. आणि नेट प्रॉफिट 729 मिलियन म्हणजेच 50.4%ची घट. तरी इंटरिम डिव्हिडंड पाहिला तर 4 रुपये 50 पैसे प्रति शेअर्स जाहीर केला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले म्युच्युअल फंडकडून सिलेक्टिव्ह सेलिंग आणि काही कंपन्यांचे स्ट्रॉंग क्वार्टर 3 रिझल्ट. तर काही ठिकाणी सेव्ह ऑपरेशन प्रेशर आणि डिव्हिडंडने इन्व्हेस्टरला दिलासा. म्हणूनच यावर लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला असे डेली मार्केट अपडेट, क्वार्टर 3 ॲनालिसिस आणि स्मार्ट इन्व्हेस्टिंग अपडेट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.